हृदयस्पर्शी कथा. शारदा आणि तिचा नवरा प्रकाश एका साध्या पण सुखी कुटुंबात राहत होते. प्रकाश एका मध्यमवर्गीय कंपनीत लिपिक होता, तर शारदा घर सांभाळून शिकवणी ट्युशन घेत असे. त्यांचा मुलगा अमित 10 वर्षांचा. अभ्यासात हुशार होता. शारदाचे मावशी सासरे म्हणजे नवऱ्याचे मावशीचे मिस्टर काका श्री देशपांडे शहरातील मोठे व्यावसायिक होते. त्यांच्या नातवाच्या विपुलच्या म्हणजेच प्रकाशचा चुलत भाऊ त्याचा वाढदिवसाला जायचे निमंत्रण आले. विपुलच्या घरचा थाट मोठा. कशाला जायचं? आपले कपडे, आपलं राहणीमान त्यांच्यापुढे फिकं पडेल. प्रकाशचा नेहमीचा सूर. पण शारदा म्हणाली, नाती जपायची असतील तर हा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. शेवटी मुलाच्या आग्रहामुळे ते जुन्या पण स्वच्छ कपड्यांमध्ये विपुलच्या घरी गेले. देशपांडेंच्या बंगल्यांच्या दिमाखापुढे त्यांना थोडं संकोचल्यासारखं वाटलं. शारदाने पाहिलं, देशपांडेंची सून मेघा तिच्या महागड्या डिझायनर साडीत सगळ्यांच्या आकर्षणाची केंद्र बनली होती. पार्टीत मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी विपुलने अमितला तुझे बूट खूप जुने आहेत म्हणून चिडवलं. अमित रडत शारदाकडे आला. हा काय करणार, तुमची लायकीच ती. मेघाने हळूच शारदाला ऐकू जाईल अशा आवाजात उपहासात्मक टिप्पणी केली. शारदाला खूप अपमानित वाटले, पण तिने स्वतःला सावरले. ती म्हणाली, मेघाताई, गुणांची श्रीमंती कपड्यांवरून ठरत नसते. मेघाने हसून दुर्लक्ष केलं आणि विपुलला महागड्या ब्रँडेड वस्तूंची महती सांगायला लागली. प्रकाशला हे बघून खूप वाईट वाटलं, पण त्याने तिथे वाद घातला नाही. घरी परतल्यावर प्रकाश शांत होता. त्याला देशपांडेंनी दिलेली तुच्छ वागणूक आठवत होती. शारदा, तू बरोबर होतीस. त्यांच्यासोबत राहणं म्हणजे आपला अपमान करून घेणं. पण मलाही त्यांच्यासारखं बनायचं आहे. लोक आपला आदर करतील, त्याने नाराजीनेच म्हटलं. शारदाला समजले, आपला आदर आपल्या कर्मांनी मिळतो, संपत्तीने नाही. आपण आनंदी आहोत, मुलांना चांगले संस्कार देतोय, हे महत्त्वाचं. पण प्रकाशच्या मनात सामाजिक प्रतिष्ठेची आग पेटली होती. तो आता ऑफिसमध्येही श्रीमंत सहकाऱ्यांच्या गप्पा जास्त ऐकायला लागला. काही महिन्यांनी प्रकाशच्या ऑफिसमध्येही मोठी कपात झाली आणि त्याची नोकरी गेली. तो पूर्णपणे खचला. त्याचवेळी देशपांडेंच्या कंपनीत एक तात्पुरत्या कामासाठी एक जागा निघाली. प्रकाशने नाईलाजाने देशपांडेंना विचारलं. देशपांडेंनी लगेच मदत केली, पण एका अटीवर. तू कंपनीत माझे वैयक्तिक काम करशील, म्हणजे माझ्या घरीही छोटी मोठी कामं करावी लागतील. प्रकाशने मनात खचूनही अट मान्य केली. शारदालाही आवडले नाही. हा आपला अपमान आहे प्रकाश. शांत रहा. आता गरज आहे. हा अपमान मी लवकरच विसरेन. प्रकाशने शारदाला गप्प केले. आता प्रकाश रोज देशपांडेंच्या घरी छोटी मोठी कामं करू लागला. कधी बाजारातून महागड्या वस्तू आणणे, कधी गाडी साफ करणे. एक दिवस देशपांडे काका त्याला म्हणाले, प्रकाश, तू शारदाला सांग, ती रोज संध्याकाळी विपुलला गणित शिकवेल. आम्ही तिला फी देऊ. शारदाला हे दान असल्यासारखं वाटलं, पण घर चालवण्यासाठी तिनेही होकार दिला. तिचे स्वाभिमानी मन जळत होते. विपुल अभ्यासात खूप कच्चा होता आणि सारखा अमितचा अपमान करत होता. नितीनचा म्हणजेच देशपांडेंचा दुसरा नातू, याचे लग्न मुंबईत एका मोठ्या हॉटेलमध्ये ठरले. पुन्हा एकदा निवडक पाहुण्यांची यादी तयार झाली. प्रकाशला यादीत स्थान मिळाले, पण शारदा आणि मुलांना राहण्याचा खर्च स्वतः करावा लागेल असे सांगण्यात आले. प्रकाशला पुन्हा खोट्या प्रतिष्ठेचा मोह आवरला नाही. मला जायचंच आहे. हा समाज आहे. शारदा, तिथे हजर राहणं आवश्यक आहे. त्याने पुन्हा शारदाकडे पैसे मागितले. शारदा, तू तुझे काही दागिने दे. मी त्यांना गहाण ठेवून महागडे कपडे खरेदी करतो. मला तिथे फिक्कं पडायचं नाहीये. शारदाचा संताप अनावर झाला. बस, खूप झालं. शारदा मोठ्याने ओरडली. तुमच्यासारखा हा खोटा मोठेपणा माझ्या मेहनतीने कमवलेल्या पैशांपेक्षा आणि माझ्या स्वाभिमानापेक्षा मोठा आहे का? तुम्ही स्वतःच्या मित्रांची, आपल्या बरोबरीच्या लोकांची कदर करत नाही, फक्त श्रीमंतांची हाजीहाजी करतात. तुम्ही मला माझ्या कामावरून हिणवतात. कधी सीमा स्मार्ट आहे, तर कधी मालतीचं जेवण चवदार आहे. पण जेव्हा तुमच्या श्रीमंत काकांनी तुम्हाला तिकिटाच्या लायकीचं मानलं नाही, तेव्हा तुम्हाला तुमची किंमत समजली नाही का? प्रकाशला पहिल्यांदाच तिचा राग आणि तिची वेदना समजली. तो गप्प बसला. शारदाने त्याला दागिने देण्यास नकार दिला.
प्रकाशने निराश होऊन काही मित्रांकडून पैसे उधार घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच त्याला मदत केली नाही. शेवटी त्याने आपले काम देशपांड्यांच्या घरी करताना पाहिलेल्या एका व्यक्तीला मोहनकडे पैसे मागितले. मोहन हा एक छोटा विक्रेता होता. मोहनने बिनशर्त त्याला पैसे दिले, पण तो म्हणाला, गरजेच्या वेळी गरीबच गरीबाच्या मदतीला धावून येतो साहेब. प्रकाशला शर्मंदगी वाटली. त्याने नेहमी मोहनसारख्या सामान्य लोकांना तुच्छ लेखले होते. दुसऱ्याच दिवशी देशपांडेंचा फोन आला. प्रकाश, नितीनचा अपघात झाला, लग्न पुढे ढकलले आहे आणि हो, तुझे ते काम थांबव. मला आता गरज नाही. तू आपला नवा रस्ता शोध. प्रकाश पूर्णपणे खचला होता. त्याला देशपांडेंनी फक्त गरज म्हणून वापरले होते हे सत्य त्याने स्वीकारले. शारदा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, आपल्याला या नदीचे 2 किनारे व्हायचे नाहीयेत प्रकाश. आपल्याला एकच प्रवाह व्हायचा आहे. आपण आपल्या योग्यतेने, आपल्या मेहनतीने पुन्हा उभे राहू. प्रकाशने मोहनच्या मदतीने आणि शारदाच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. तो आता आनंदी होता. त्याला आता सामाजिक प्रतिष्ठा संपत्तीत नाही, तर परस्पर आदर आणि स्वाभिमानात मिळते हे कळले होते. देशपांडेंचे मोठेपण आता त्याला पोकळ वाटू लागले. तो आता आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी वेळ देऊ लागला. एके दिवशी अमितने आनंदाने सांगितलं, बाबा, विपुलने आज मला तुझे बाबा खूप चांगले आहेत असं म्हटलं. शारदा आणि प्रकाश एकमेकांकडे बघून हसले. 2 किनाऱ्यांची नदी आता एकाच दिशेने वाहत होती. प्रकाशचा नवीन व्यवसाय कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर हळूहळू स्थिर होत होता. तो आता लहान गोष्टींमध्ये आनंद मानत होता. त्याला आता श्रीमंत पाहुण्यांचा खोटा मान-सन्मान नकोसा झाला होता. शारदा आणि मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून त्याला खरी प्रतिष्ठा गवसल्यासारखे वाटले. काही महिन्यांनी श्री देशपांडेंच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. मोठ्या कर्जामुळे त्यांचे मोठेपण आता कोलमडले गेले. त्यांच्या श्रीमंत मित्रांनी आणि हाजी करणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. नाईलाजाने देशपांडेंनी प्रकाशला मदतीसाठी संपर्क साधला. देशपांडेंना आपल्या दारात बघून प्रकाशला जुन्या अपमानाची आठवण झाली. पण आता त्यांच्या मनात राग नव्हता. तो शांतपणे म्हणाला, काका, मोठे कर्ज देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, पण तुम्हाला जर लहान-सहान कामाला मदत हवी असेल तर मी तयार आहे. मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी मदत करू शकेन. देशपांडेंना आपली जुनी घमेंड आणि तुच्छ वागणूक आठवली. त्यांना प्रकाशच्या विनम्रतेपुढे आणि स्वाभिमानी वागणुकीपुढे आपली चूक उमगली. त्यांनी नम्रपणे प्रकाशचे आभार मानले. या भेटीनंतर प्रकाशला खात्री पटली की माणसाची किंमत त्याच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून ठरते. त्याने स्वाभिमानाचा आणि समाधानाचा किनारा सुरक्षित ठेवला होता, जो कोणत्याही श्रीमंतीपेक्षा जास्त मौल्यवान होता. श्रीमंत किंवा प्रतिष्ठित लोकांसाठी स्वतःच्या बरोबरीच्या किंवा गरीब लोकांना तुच्छ लेखणे, हिणवणे वाईट असते. गरज पडल्यावर हेच सामान्य लोक मदतीला धावून येतात, तर गर्वाने भरलेले श्रीमंत लोक पाठ फिरवतात. आपले काम आणि मेहनत यावर विश्वास ठेवून स्वाभिमानाने जगणे हे इतरांच्या कृत्रिम मान्यतेसाठी लाचारी पत्करण्यापेक्षा, हांजी करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शारदाने दाखवलेला स्वाभिमान आणि प्रकाशला आलेला पश्चाताप हेच दर्शवतो. संकटाच्या काळात घरातील व्यक्तींनी एकमेकांवर मानसिक आधार देणे आणि एकत्र राहणे महत्त्वाचे आहे. शारदाने प्रकाशला व्यवसायात साथ देऊन त्याचे नाते अधिक मजबूत केले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.